थांबलेत त्यासाठी सगळ्यांना सॉरी त्यासाठी. लिमिटेड इन्स्ट्रुमेंट निघायचं आता जाईल मंदिरापर्यंत सोडणार. मंदिरापर्यंत आणि रिटर्न पण घेऊन येणार. रिटर्न पण 20 मध्येच का? नाही 20 त्याला वेगळे जायला लागतील. मला फ्री मध्ये सगळं पाहिजे काय. निवासपर्यंत पोचलो आहे आणि एंट्री केली आतमध्ये. तुम्हाला दिसेल इथं 2 3 4 असे टोल प्लाझा सारखंच येते. टोल द्यायचं तर काहीतरी अमाऊंट पे करावं लागते. ते काही जाऊ दे. बस आपल्या आतमध्ये आलेले आहेत. 1 2 नंबर बस. फक्त आता इथून कुठे जायचं आहे तर माहिती नाही. तिकडून आपण काय करणार आहोत, सगळ्यांच्या बॅगा बिगा आहेत, इन्स्ट्रुमेंट आहेत, सगळे येऊन रूमवर जाणार आहोत. रूमवर घेऊन गेल्यानंतर तिकडे सगळेजण फ्रेश होतील. फ्रेश होऊन लगेच स्वामींच्या दर्शनासाठी आणि नंतर तिकडून दर्शन करून आल्यानंतर महाप्रसाद घ्यायचा आहे. महाप्रसाद झाल्यानंतर आपल्याला आराम करायला वेळ नाही भेटणार आहे. कारण की तिथे दर्शनाला गेल्यानंतर तिकडे आपल्याला एक गोष्ट करणार आहे. तिथे आपल्या स्वरांजली बँडचं टी-शर्ट रिव्हील करणार. जे लास्ट टाईम पण केलं होतं. लास्ट टाईम शिर्डीला केलं होतं आणि यावेळेस ती गोष्ट इथे आपण अक्कलकोटला करणार आहोत. तर ती गोष्टसुद्धा तुम्हाला दाखवलं. तुम्ही ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत राहा आणि ब्लॉग कसा वाटतं मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्ही. कारण की इथून आता आपण जाऊया पुढे, बघूया. कुणालला पण 2 बॅगी घ्यायला नको. 3 घेतले अजून काय 3 सगळ्यांनी 3 घेतल्यात ना. हे काय बॅग चौथी. याचा काय चाललंय, काय पिशून आणले आणि बांधू. आतमध्ये आलोय. दर्शन नाही. नंबर आलेला आहे आपला. आल्यानंतर एक गोष्टीचं होतं ना, आपण लक्ष द्यायचं आहे. ही जी सूचना लिहिली आहे ती व्यवस्थित वाचून घ्यायची आहे. कोणत्या कोणत्या वस्तू व्यवस्थित ठेवायचं आहे. मोबाईल, दागिने, पैशाचं पाकीट, इतर कोणत्या अजून वस्तू असतील त्या. सगळेजण फ्रेश होतात. मी पण झालो आहे फ्रेश. सगळेजण फ्रेश होतात आहे. तयारी चालू आहे सर्वांची. कारण की 10 मिनटात निघायचं आहे. तयारी करून दर्शनासाठी निघायचं आहे. थोडं कसं घाई केलं तर कसं पटापट होईल. आपल्याला वेळ पण तेवढा भेटेल. त्याच्यामुळे घाई चालली आहे. ऑलमोस्ट सगळ्यांची झाली तयारी. फक्त एक गोष्ट झाली आहे यार, माझ्या मोबाईलला चार्जिंग नाही आहे. चार्जिंग हवी आहे मोबाईलला. तिथे जाऊ खूप जोरात आहे भाई. कडक. तर आम्ही इथे खाली येऊन थांबलो आता आणि आपल्याला जायचं दर्शनासाठी. तर दर्शनासाठी जायचं आपल्याला. तर आम्ही इथे खाली येऊन थांबलो आहे. लाईनीत जायचं आहे सर्वांना. व्यवस्थित दर्शन घ्यायचं आहे आणि लाईनीत जायचं आहे सर्वांना. गाडीत नेणार आहेत का? हे भारी कडक. गाडी का तक जाएगी? हे येतं काय? का तक जाएगी? 20 रुपये मंदिरापर्यंत सोडणार. मंदिरापर्यंत आणि रिटर्न पण घेऊन येणार. रिटर्न पण 20 मध्येच का? नाही 20 वेगळे जायला लागतील. मला फ्री मध्ये सगळं पाहिजे काय.
हाँ थोडाफार तर पाहिजे ना फ्रीमध्ये यार कुछ तो कंसेशन चाहिए भाई 20 का 10 करो 20 रुपये तिकीट. 15 करो 15 बार्गेनिंग काय भाजी मार्केट आहे की काय? श्री स्वामी समर्थ. सर्वप्रथम सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. लहान मोठे थोर कलाकार जितकेही असतील जे बँड वाजवतात बँजो वाजवतात ढोल पथक असतील नाशिकबाजा असतील सर्व कलाकारांना माझ्याकडून गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आजचा दिवस खूप शुभ आहे आणि आज इथे अक्कलकोट इथे श्री स्वामी समर्थ यांच्या पालखी सोहळ्याला स्वरांजली बँड तसेच या बँडला साथीला सोबतीला आलेले आहेत शिवांजली बँड असे बँड आम्ही आज एकत्र होऊ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थच्या पालखीला आम्ही पालखी सोहळ्याला आज वादन करणार आहे. तर सर्वांना आम्ही शुभेच्छा देतो आणि आम्हाला आनंद आहे की आम्ही आज गुरुपौर्णिमेच्या निमित्त पालखी सोहळ्याला संधी भेटली आहे गुरूंच्या चरणी आम्हाला सेवा करायची संधी भेटली. संधी मिळाली आहे. मला घेतलं नाही वगैरे लिमिटेड इन्स्ट्रुमेंट आपल्याला निघायचं आहे तर ॲटलिस्ट 4 ते 5 ट्रम्पेट 3 ड्रम 1 थाप आणि बेसची गरज नाही आपण त्याची जाऊन एकत्र बाकी सगळे सोबत असतील हा सोबत असतील फक्त जास्त इन्स्ट्रुमेंट घेतला आपण बाहेर जाऊन डिफिकल्ट होईल लोकांनी मार्ग द्यावा म्हणून आपण त्या हिशोबाने आपण आतमध्ये एंट्री करण्याची इन्स्ट्रुमेंट घेतोय थोडं वाजूया तर आपण टी शर्टचं ओपनिंग करून घेऊ ठीक आहे. तर तुमच्याकडे तो असेल ना 3 ड्रम ते बघा मॅनेज करा जे काय जायची इच्छा असेल त्याने प्रमाणे मॅनेज करून घेऊया ठीक आहे. या तर वाटतं त्यांनी वाजवायला सुद्धा सांगितलेलं आपल्याला तिकडे प्रॉब्लेम नाही वाजवायला बोलवलं त्यांनी सांगितलं की तुम्ही येतात दर्शनासाठी तर थोडंसं तिथे गेल्यानंतर थोडंसं वाजवा जेणेकरून लालबागचा स्वरांजली बँड आलेला आहे इथे ते लोकांना कळलं पाहिजे त्यासाठी. तर सगळेच इन्स्ट्रुमेंट न घेता मोजकेच इन्स्ट्रुमेंट घेऊन थोडंसं वाजवणार आहे तिथे आम्ही आणि वाजवून झाल्यानंतर दर्शन आणि तिथेच टी शर्टची ओपनिंगसुद्धा करणार आहेत. तर ते पण गोष्टी आहेत भेटेल सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला. शेवटपर्यंत राहा व्हिडिओमध्ये आणि काय वाटलं असेल कमेंट विमेंटसुद्धा सगळ्या गोष्टी करू शकता आणि नवीन असेल तर सबस्क्राईबसुद्धा करा चॅनलला आपल्या. मग ते देवळात तुम्हाला बोललो होतो मी टी शर्टचं ओपनिंग करायचे आहे त्यासाठी आतमध्ये सर्वजण एकत्र आय थिंक मला वाटतं पहिले आपण टी शर्ट ओपनिंग करणार आहोत त्याच्यानंतर सर्वजण एकत्र दर्शनासाठी जाणार आहे. बघूया आधी वाजवायचं आहे की नाही कारण सर्वजण इन्स्ट्रुमेंट सुद्धा घेऊन आले वाजवायचं आहे की नाही ते समजेल लागतं. आता आपण चाललो आतमध्ये थोडं धक्काबुक्की करत मला पण भेटलं आहे.
चला चला एकाच एक. बाकी आहे उपाशी रेशील आहे डिश पाहिजे काय यायचं बाकी आहे यायचं बाकी आहे का यायचं बाकी आहे का सांगू का काय इकडे आपण वादळ लोक आपल्या मुलं राहिलं ना उपाशी थोडा वेळ बरं नाही वाटत ना मला पण ती गोष्ट पण चुकीची या आहे. शेवटी आता गोष्टीवर बघ, कसं दोन शब्द आहे आपण पण सर्व गोष्टी ॲडजस्ट करून हे करतोय. लेट पण आलो परत दर्शन या त्या गोष्टी आणि आपल्याला का बोलतो राहू दे केसेस आलेत कमी सगळ्या गोष्टी बघा ॲडजस्टमेंट हे सगळ्या ठिकाणी आलेच ठीक आहे ना आयुष्य तुझं काय म्हणणं आहे याच्यावरती हा बोलतो की आपल्यामुळे लोक तात्काळ थांबलेत जेवणासाठी हे बघायला गेलं तर चुकीचं आहे. आपल्याला 4 वाजता शांत वाजवायला जायचं आहे त्याच्यामुळे सगळ्यांना जे ट्रस्टी लोक आहेत ना, त्यांनी आपल्याला कॉपरेट केलं आहे थोडं तर आम्ही पण त्यासाठी सॉरी बोलतो की आमच्यासाठी तुम्ही एवढे वेळ तात्काळ थांबलेत त्यासाठी सगळ्यांना सॉरी त्यासाठी. दोन श्री स्वामी समर्थ. या स्वामी या पुढं. बाबा गाठ पडणार आहे माझ्या हातात मला असं वाटतं. या बरोबर हात आणि असतं लागलं तर या बरोबर चौका चल पुढे चल श्री स्वामी समर्थ. केला नको. तर मित्रांनो स्वामींचा महाप्रसाद तर सगळेजण वेगवेगळ्या ठिकाणी गेलेत कारण की तिथून घेतात ते जसं ज्या ठिकाणी जागा बसायला मिळतो त्या ठिकाणी सर्वजण बसतात ते. तर आपण थोडं चालू करूया श्री स्वामी समर्थ. मित्रांनो सगळ्यांचं महाप्रसाद सगळ्यांनी घेतला आहे आणि इथे तुम्हाला पालखी ठेवली संध्याकाळी पालखी निघणार आहे स्वामी समर्थांची पालखी. खूप छान अशी पालखी सजवली स्वामींची. सुंदर अशी पाया पडून सगळ्यांचा ड्रेस चेंज पण करून जातात थोडासा आराम करतात ते सगळं. टी-शर्ट घालून रेडी आहे सर्व. ट्रम्पेट वाजवायचं आहे. बॅग येणार आहे का नाही कुठली बॅग छोटीवाली ही बॅग घेणार आहे मी. जास्त काही सामान घेऊ नको काय तर आता आपण चाललो आहे दर्शनासाठी. प्लॅन थोडा चेंज होत राहतो आहे थोडा चेंज होतो आहे ॲक्च्युली. आपण आधी इन्स्ट्रुमेंट घेऊन सोबत जाणार होतो दर्शनाला. दर्शन घेऊन नंतर इन्स्ट्रुमेंट तिथे साईडला ठेवून दर्शन घेऊन नंतर वाजवायला जाणार होतो. तर आता काय केलं आहे आधी दर्शनाला जाणार आहेत त्याच्यानंतर परत इन्स्ट्रुमेंट घ्यायचे आणि परत वाजवायला. त्याच्यानंतर आणि इथं बाजूला दिसेल तुम्हाला काही डॉल्बी बँड खतरनाक. माझ्या इकडे जायचं आहे म्हणून मी तुम्हाला दाखवू शकत नाही आहे ते दाखवलं असतं.
घे ना राणी. छान जपून ठेव बाई. फुल फुल मला पण हवं आहे फुल फुल. मला बी दे. हळूहळू इकडे नका हळूहळू. स्वामींचा प्रसाद. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो बाहेर आलो आहे. स्वामींचं दर्शन झालं आहे आणि सगळे मागे पुढे झालेत ॲक्च्युली. तर सर्वजण रूमवरच जाणार आहेत कारण की सगळ्यांना आता इन्स्ट्रुमेंट घ्यायचे आहेत आणि थोड्याच वेळात पालखी सोहळ्यात सुरुवात होणार आहे. तुम्हाला आवाज येत असेल ऐकायला. जेवढं मला कव्हर करता येईल तेवढ्या सर्व गोष्टी मी कव्हर करणार आहे त्याच्यामध्ये. आणि बँडच्या गोष्टी तर टाकणार आहेत आणि इतर गोष्टी तुम्हाला आता ऐकायला येत असेल. डॉल्बीवाले आहेत, समरवाले आहेत, मावळवाले आहेत, अजून बरंचसं काही भरपूर काही गोष्टी आहेत. जेवढं मला जमेल तेवढ्या गोष्टी मी कव्हर करण्याचा प्रयत्न करेन. शेवटपर्यंत ब्लॉगमध्ये राहा. आणि बघा शॉपिंग चालली आहे मुलांच्या अजून पण. भाऊ आहे का स्वरांजली बँड. आतमध्ये तुम्हाला एक गोष्ट मी दाखवली होती, आता माहिती नाही ती गोष्ट तुम्हाला दाखवतो. फुलांचं असं उत्कृष्ट स्वामींचं असं डेकोरेशन डिझाईन बनवली आहे स्वामींची फुलांची. दिसेल तुम्हाला दाखवतो मी पुढे गेलो. हे बघा समोर व्हाईट कलरचं दिसतं आहे का, हे पूर्ण सर्व फुलांचं बनवलेलं आहे. पूर्ण फुलांचं बनवलेलं आहे. वर्धापन पुरी वाट लागली. तर मित्रांनो खाली आलो आपण आणि इथे समोरच आता थोडं आपल्याला फोटोशूट करायचं आहे. फोटोशूट करायचं आणि मग जायचं बाहेर वाजवायला. फोटोशूट झाल्यानंतर निघालो आम्ही वादनासाठी. चलो जा तुम्ही जा. संपले का आहेत अजून आहेत यार. स्वरांजली बँडचे मेन ताशा वादकच मागे राहिलेत. चलो चलो संपले वाटतं. चला मित्रांनो आहेत येतात आहे. मला पण पुढे जावं लागेल ना, मागे कसं थांबून मी. हे बघा काय पालखी सोहळा सुरू झाला आहे. व्हिडिओ बघितलाच असाल. तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा.
त्यावर तुम्ही मला कमेंट करून सांगायचे व्हिडिओ कसा झाला आहे, पालखी सोहळा कसा चालला आहे, सर्व गोष्टी.
काय बोलतो हां वेट त्याच्यानंतर परत वाजवायला सुरुवात करणार आहे. चौकात वाजवलं आहे आम्ही. काही लोकांचं असं म्हणणं आहे म्हणजे आम्हाला सांगत होते की तो हा चौक मेन आहे, त्या चौकात तुम्ही वाजवा. म्हणजे एवढ्या लांबून तुम्ही आलेत तर चौकात वाजवा. तर आम्ही चौकात पण वाजवलं आहे. आणि आता आय थिंक मला असं वाटतं की त्यांनी पॅकअप करायला सांगितलं असं काहीतरी आहे. तर आपण बघूया. आणि दादा जो कसा हात लावून बसला आहे याचं म्हणणं असं की भाई तू माझा थोडा इंटरव्ह्यू घे. दादा तो असं बोलतो की माझा थोडा इंटरव्ह्यू घे, तू मला विचार काय गोष्टी. दादा कधीपासून आपण वाजवतोय? आपल्याला साधारण 5 तास झाला असतील. आपण काय विचारतो ते सांग ना. आपण कधीपासून वाजवतो? ठीक आहे, तिकडून इथपर्यंत वाजवत आलो. कसं वाटलं तुला? जाम मजा आली वाजवायला. नशीब पाण्याने साथ दिली, नाही तर जाम ताराच झाला असता. बरोबर आहे. पाऊस पडला असता थोडे अजून वांदे झाले असते. म्हणजे ते रेनकोट घालून वाजवणं तर चिक 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 चिक. बरं झालं सुरुवातीला पाऊस पडून गेला, नंतर आपल्याला काय वाजवायला घेतलं तेव्हा पाऊस पडला नाही. चांगली गोष्ट आहे. त्रास झाला नाही. गुंड्याचा कितीचा? नाही गेलो लोक येणार होतं, तो इकडं आला. हाँ का? नाही काय नाही लॉस बिस नाही काय. अरे इथं भी बहुत बड़ा लॉस है भाई. आता ॲक्च्युली आपला एखाद्या प्रॉब्लेम आहे. आता आपण इकडून चाललोय अन्नछत्रामध्ये जेवायला. तिथून आपल्याला डायरेक्ट बस पकडून मुंबईत पोहोचत. सगळ्यांना सकाळी ऑफिसला जायचं आहे. सगळ्यांना ऑफिसला जायचं. तर कोणी शक्यतो टाईमपास करू नका. जे काय खाणं पिण्याचे पटकन आवरून आपापल्या सीट पकडून पॅकअप झाला ना आता पॅकअप करायला एक 5 मिनिटात सांगतील. पण ते झाल्यानंतर आपल्याला लगेच निघायचं आहे. आणि आपण ते मुंबईसाठी 3 वेळा पॅकअप आहे. पॅकअप अरे तू शूट बनवतो. आता पॅकअप बोलून तर पॅक देणार तुम्ही बांधणार ना. कधी करणार कशी पॅकअप नाश्ता मिळाला. मजाक मस्ती झालीच पाहिजे. मजाक मस्ती असेल तर ते आपण एवढं चौक आहे. इथं चौकामध्ये
पाहिजे तू मेन चौक आहे एक गोष्ट मगाशी जी मी बघितली होती तुम्हाला दाखवलेली पण परत एकदा दाखवतो. हे बघा क्या बात है. असंच कलाकारांना दाद दिली पाहिजे. उत्कृष्ट असं बघू शकतो तुम्ही सादरीकरण सगळ्या गोष्टी त्यांचा मेकअप आहे त्या सगळ्या गोष्टी कॉस्ट्यूम वगैरे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये खर्च आणि एक्सप्रेशन मेन म्हणजे एक्सप्रेशन असतं तुम्हाला दिसले असतील एक्सप्रेशन त्याच्यामध्ये खरंच. आणि पोरं काहीतरी बोलतात आहे सपोर्ट लाईक शेअर सबला करा. तुम्ही पण करा. माहिती आहे का चॅनलचं नाव काय? नाव सांगा. भूषण कोणकर ब्लॉग. ओके. तुम्हाला लालबागचा राजाचं विसर्जन माहिती आहे ना? हां त्याचा व्हिडिओ टाकतो मी. आयडी दाखवा मला टाका. हां भूषण कोणकर ब्लॉग. कशा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा मला तुम्ही. आणि आपल्या क्षितिज दादाच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. ब्लॉग आहे नुसते ब्लॉग. भावाला पण बीके ब्लॉग भूषण कोणकर ब्लॉग काही नुसते ब्लॉगला लफडा होऊन गेला आता भाई. स्वरांजली ब्रँडमध्ये आता लफडा झाला आहे. क्षितिज प्रेम द्या. क्षितिजला फॉलो करशाल का मला फॉलो करशाल? दोघांना पण करा. दोघांना फॉलो करा. समजलं. भेटूया थोड्या वेळात फ्रेश होऊन. आता आपण जाऊया रूमवर. फ्रेश व्हायचं आहे फटाफट फ्रेश व्हायचं जेवण करायचं आहे आणि लगेच निघायचं. कारण की भरपूर जणांना जॉबला पण जायचं आहे त्याच्यामुळे लवकरात लवकर पालखी तुम्हाला दाखवली होती मी दुपारी. पालखी स्वामींची पालखी पुन्हा एकदा शेवटचं दर्शन घेऊन पालखी पुढच्या वर्षी परत दर्शन करायला. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.
जेवण बिवण करून झालं आहे. आता सगळेजण चाललेत बसमध्ये, सगळं पॅकिंग चालू आहे सगळं. तो कार्तिकचा टी शर्ट द्यायला लागेल ना. पॅकिंग करायला घेतले, मी पण पॅक केलं सगळ्या गोष्टी. तर आजचा व्लॉग इथेच एंड करतो आहे मी. थकलो पण आहे, आता बसमध्ये जाऊन झोपेल मी. तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.